घटना आहे 7 मुलांच्या आईची। उत्तर प्रदेशच्या रायबेलीमध्ये महाराजगंज कोतवाली हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे। 7 मुलाच्या आई 20 वर्षीय भाच्यासोबत पळाल्याची घटना घडली आहे। या महिलेने भाच्यासोबत दुसऱ्या गावात संसारही थाटला। बायकोच्या धक्कादायक कृत्यानंतर पीडित नवऱ्याने 7 मुलांना घेऊन पोलिसांना तक्रार नोंदवली। दिलेल्या माहितीनुसार उचली गावात राहणारा राजकुमार हा दिल्लीत एका फार्म हाऊसवर माळी म्हणून काम करत होता। त्याने 2 ऑगस्ट रोजी पत्नी ललिता गावी पाठवलं, तसेच तिला 3 लाख रुपयाची रोकड दिली। राजकुमारने पत्नीला गावातील निर्माणाधीन घरावर पत्रे टाकण्यासाठी 3 लाख रुपये दिले होते। पुढे एका आठवड्याने राजकुमारने गावी भावाला फोन केला, तेव्हा भावाकडून माहिती जाणून त्याची पायाखालची जमीन सरकली। त्याची बायको गावी देखील पोहोचली नव्हती, तसेच तिने घरच्यांसाठी पत्रे देखील खरेदी केलेले नव्हते, भावाकडून समजले। राजकुमार याने नंतर दुसऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधला, त्यावेळी त्याची पत्नी लालती हैदरगड पोलीस हद्दीतील दैवेच्या गावात राहत असल्याची माहिती मिळाली। नातेवाईकांनी लालतीला 22 वर्षीय भाचा उदयराज सोबत घरात राहत असल्याचेही सांगितले। यानंतर राजकुमार याने नातेवाईकांसोबत दैवीच्या गावात पोहोचला, त्यावेळी पत्नी लालतीने सांगितले की मी उदयराज सोबत कोर्ट मॅरेज केले आहे, आता त्याच्यासोबत राहू इच्छित आहे। राजकुमारने मुलांसाठी घरी परतण्याची विनंती केली, तर पत्नी लालती म्हणाली की मला आता मुलांशी काही देवाणघेवाण नाही। पत्नी लालतीच्या उत्तराने राजकुमार निराश झाला। निराश झालेल्या राजकुमार 7 मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला। त्याने पोलिसात पत्नीविरोधात गुन्हा दाखल नोंदवला। गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। ही घटना केवळ कौटुंबिक विवाद नसून सामाजिक मूल्य, कौटुंबिक जबाबदारी आणि मुलांच्या भविष्यासाठी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यामुळे ह्या महिलांवर काय कारवाई केली जाते हे पाहावे लागेल। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।